नमस्कार, मी निशिगंधा. स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. सध्या हे नाव कायम चर्चेत असतं. मोदी योगींवर केलेली टीका असो किंवा इतर धर्मगुरूंवर केलेलं वक्तव्य असो, हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद या न त्या कारणानं कायम चर्चेत राहतात. सध्या ते एका वेगळ्याच वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आपण ज्योतिर्मठाचे शंकराचार्य असल्याचं सांगतात, पण त्यावर अनेकांना शंका आहे. त्यांच्यावर नेहमीच आक्षेप घेतला जातो. शंकराचार्य हे पद अत्यंत पवित्र, परंपरागत चालत आलेलं आध्यात्मिक पद आहे. हे पद त्याच संन्याशाला दिलं जातं जे गुरु शिष्य परंपरेतून घडलेले असतात आणि जे कठोर संन्यासी जीवन जगत असतात. वेद उपनिषद यांचं ज्ञान त्यांना असतं. ते विद्वान असतात. आज या पदावर बसलेल्या एका व्यक्तीमुळं या पदाला बाधा पोहोचतीये, ते बदनाम होत आहे. पण त्या पदाची महती खूप मोठी आहे. याची सुरुवात होते ती आदी शंकराचार्यांपासून. आज त्यांचं कार्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. अवघ्या 32 वर्षांच्या आपल्या आयुष्यात आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलं. त्यांचं काम खूप मोठं आहे. आज त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या तत्वज्ञानाविषयी काही निवडक बाबी मी तुम्हाला सांगणार आहे. 1200 वर्षांपूर्वी आदी शंकराचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान, घालून दिलेले नियम आजही कसे लागू होतात हे तुमच्या लक्षात येईल. काय आहे आदी शंकराचार्यांची गोष्ट, जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा शंकराचार्यांच्या जन्माची गोष्ट जाणून घेऊया. ती फार विलक्षण आहे बरं का. इसवी सन 788च्या सुमारास केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी कालडी नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात शिवगुरू आणि आर्यांबा नावाचं एक धार्मिक दाम्पत्य राहत होतं. ते दोघंही अत्यंत विद्वान आणि शिवभक्त होते. पण त्यांना लग्नानंतर दीर्घकाळ मूलबाळ होत नव्हतं. अनेक व्रतवैकल्य झाले, पण त्याचं फळ मात्र त्यांना मिळत नव्हतं. त्यानंतर शिवगुरू आणि आर्यांबा यांनी संतान प्राप्तीसाठी भगवान शिवाची, महादेवाची कठोर आराधना करायला सुरुवात केली. अनेक दिवस प्रार्थना केल्यानंतर एके रात्री शिवगुरूंना स्वप्न पडलं आणि स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले. ते म्हणाले, तुमच्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय. तुमची इच्छा मी पूर्ण करीन. तुम्हाला 2 वर देतो. त्यापैकी तुम्हाला हवा असेल तो तू माग. तुम्हाला दीर्घायुषी पण सामान्य बुद्धीचा पुत्र हवाय का, की अल्पायुषी पण अत्यंत तेजस्वी, परमज्ञानी आणि जगाला मार्गदर्शन करणारा पुत्र हवाय? शिवगुरू स्वतः ज्ञानी होते. ते म्हणाले, अल्पायुषी असला तरी हरकत नाही, पण तो पुत्र तेजस्वी आणि सर्वज्ञच हवा. अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आशीर्वादाने त्या दाम्पत्याला एका दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं गेलं शंकर. हेच शंकर पुढे जगद्गुरू शंकराचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले. लहान वयातच शंकरांनी वेदाचं अध्ययन सुरू केलं. फक्त 3 ते 4 वर्षांचे असताना ते संस्कृत मंत्र म्हणू लागले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांना 4 वेद मुखोद्गत होते. इतक्या लहान वयात त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. त्यांनी आईला, तुझ्या शेवटच्या काळात मी परत येईन, माझं स्मरण कर, असं वचन दिलं आणि 8 वर्षांचे शंकर घराबाहेर पडले. ते भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी. त्यांना नर्मदेकाठी त्यांचे गुरु गोविंद यती भेटले. त्यानंतर त्यांनी काशी गाठलं. तिथे विद्वानांसोबत वेदांवर चर्चा केली. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वेद उपनिषद यांच्यावर भाष्य केलं. एक वेगळा दृष्टिकोन जगासमोर मांडला. पण शंकराचार्यांना जर समजून घ्यायचं असेल तर त्याआधी तेव्हाच्या भारताची स्थिती काय होती ते समजून घ्यावं लागेल. शंकराचार्यांचा काळ हा 8व्या शतकाचा आहे. त्याआधी भारतात बौद्ध धर्म नव्याने उदयाला येत होता. सम्राट अशोकानं संपूर्ण भारतवर्षावर राज्य केलं होतं आणि तो या धर्माचा अनुयायी होता. त्यामुळेच भारतात बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत होता. याच काळात सनातन धर्म मात्र शैव, वैष्णव, गाणपत्य अशा संप्रदायात विभागला गेला होता. कर्मकांडात अडकलेला होता. सनातन धर्माला पुन्हा एकत्रित करणं अतिशय गरजेचं होतं आणि हेच काम शंकराचार्यांनी हाती घेतलं. शंकराचार्यांनी ते कसं केलं तर त्यांनी संपूर्ण भारतभर पदयात्रा केली. विविध पंडितांशी शास्त्रार्थ करून त्यांना धर्म समजावून सांगितला. त्या काळी आपल्या धर्मात वेगवेगळे गट पडले होते. प्रत्येकजण आपल्यानुसार आपल्या धर्मग्रंथांचा वेगवेगळा अर्थ लावत होता. पण इथेच शंकराचार्यांचं काम मोलाचं ठरतं.
त्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, त्यासोबतच गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्रांवर भाष्य केलं. भाष्य करणं म्हणजे काय, तर मूळ ग्रंथातील कठीण भागांचं सविस्तर स्पष्टीकरण करणं, त्यातलं तत्वज्ञान अगदी व्यवस्थितपणे लोकांसमोर मांडणं. शंकराचार्यांनी अशाच पद्धतीनं धर्मावर वाढलेली जळमट दूर केली आणि अद्वैत सिद्धांत मांडला. या अद्वैत सिद्धांताचा मंत्र आहे ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. म्हणजेच ब्रह्म हेच सत्य आहे, जगत मिथ्या किंवा भास आहे. जीव हाच ब्रह्म आहे, जीव आणि ब्रह्म यांच्यात कुठलाही भेद नाही, असं मत शंकराचार्यांनी मांडलं. शंकराचार्यांना ठाऊक होतं की भारत हा अतिशय विविधतेनं नटलेला एक देश आहे. त्याला एकत्र बांधून ठेवायचं असेल तर एका ताकदवान सिस्टीमची गरज आहे, आणि हीच ताकदवान सिस्टीम त्यांनी उभी केली. त्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 पीठांची स्थापना केली. पूर्वेला जगन्नाथपुरी, इथं गोवर्धन मठ, पश्चिमेला द्वारका, इथं शारदा मठ, दक्षिणेला कर्नाटकात शृंगेरी मठ आणि उत्तरेला बद्रीनाथ, इथं ज्योतिर्मठ. एवढं करून भारताची अखंडता जपण्यासाठी शंकराचार्यांनी या पीठांबद्दल एक अनोखा निर्णय घेतला. त्यांनी असा नियम घालून दिला की उत्तरेच्या मंदिरांमध्ये दक्षिणेचे पुजारी पूजा करतील आणि दक्षिणेच्या मंदिराचा सगळा कारभार हे उत्तरेचे पुजारी सांभाळतील. शंकराचार्यांनी घालून दिलेली ही प्रथा आजही पाळली जाते. आजही बद्रीनाथच्या मंदिरामध्ये केरळचे नंबूदरी ब्राह्मण हे मुख्य पूजा करतात. भारताच्या एका टोकाच्या समुद्रकिनारी वसलेल्या केरळचा एक ब्राह्मण हा उत्तरेला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या बद्रीनाथची पूजा करतो. हे भारताच्या अखंडतेचं एक जिवंत उदाहरण आहे. आजही आपण एका देशाचे नागरिक असलो तरी भाषा, प्रांत यामुळे विभागलो गेलोय. आज भाषेवरून आपल्यात भांडणं चालू आहेत. या गोष्टीमुळे आपण एक भारतीय म्हणून एकमेकांपासून वेगळे होतो, दुरावले जातो. 1200 वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी त्यांच्या एका कृतीतून भारतीय म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहणं किती गरजेचं आहे हे सांगितलं होतं. बरं, शंकराचार्यांनी एकट्यानं हे सगळं काम केलं नव्हतं बरं का. त्यांनी त्यांची एक टीम बनवली होती. आपल्या शिष्यांना त्यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात पाठवलं होतं. त्यांना सनातन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची आज्ञा दिली होती. त्यांनी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची सुरुवात केली होती, जिथं आपल्या सनातन धर्माचे सगळे तत्वज्ञ एकत्र येतील आणि आपल्या धर्मावर, देशाच्या समस्यांवर चर्चा करतील. आजही आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरतो. शंकराचार्य नसते तर आजही हिंदू हा शैव, वैष्णव या पंथांपुरता मर्यादित राहिला असता. त्यातच कोणी शिवाला श्रेष्ठ समजून त्याला पूजलं असतं, तर कोणी विष्णूची पूजा केली असती आणि दोघांमध्ये शत्रुता कायम राहिली असती. पण शंकराचार्यांनी ब्रह्म, ईश्वर हा एकच आहे, फक्त त्याची नावं आणि रूपं वेगवेगळी आहेत, असं तत्वज्ञान मांडून सगळ्या हिंदूंना एकत्र आणलं. शंकराचार्यांच्या नंतर भारतावर, आपल्या संस्कृतीवर अनेक हल्ले झाले. मुघल आले, त्यांनी आपली मंदिरं पाडली, आपल्या हिंदू सभ्यता नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले, आपल्या एकतेवर, अखंडतेवर घाला घातला. पण शंकराचार्यांनी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आपल्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल एक ज्योत पेटवली होती. त्याच ज्योतीमुळे आपला हिंदू धर्म हे हल्ले पचवू शकला आणि कितीही आक्रमणकर्त्यांच्या हल्ल्यानंतरही तो जिवंत राहिला, आजही जिवंत आहे. 1200 वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी सांगितलेलं ज्ञान आजही लागू होतं. म्हणूनच 21व्या शतकातही शंकराचार्य समजून घेणं, त्यांचं कार्य समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा भारत तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला होता, भारतीय विचारधारेवरून एकमेकांसोबतच भांडत होते, तेव्हा शंकराचार्यांनी सगळ्या भारताला एकसंध बांधण्याचं काम केलं आणि आपल्या सनातन धर्माला पुनरुज्जीवित केलं. या हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम आजही सातत्यानं होतंय. पण त्याला असंच पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला शंकराचार्यांना विसरून चालणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.